एव्हरीवन. तर मी दीक्षा कतल्यार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्सला. तर बघा, जे की फर्स्ट सेमला ॲडमिशन घेतलेले आहेत सगळे स्टुडंट, ऑलमोस्ट त्यांचे फर्स्ट सेकंड असे काही 2-2, 3-3 युनिट असे कव्हर केलेले असतील कॉलेजवाल्यांनी. तर बघा, काही स्टुडंटचे डाऊट येतात की मॅम किंवा ताई मला सायकोलॉजी समजली नाही किंवा सोशिओलॉजी समजलं नाही. मग कधी कोणते स्टुडंट बोलतात की मला ॲनाटॉमी समजली नाही किंवा फिजिओलॉजी समजली नाही. आणि अजून तर काय, हे सगळे सब्जेक्ट होत असतात फर्स्ट सेमला. तरच अजून सोबत सब्जेक्ट आहे FON. आता FON सब्जेक्ट पण काय असते, फंडामेंटल ऑफ नर्सिंग असते. हे सुद्धा सब्जेक्ट FON 1 फर्स्ट सेमला असते, पण एक्झाम तेवढी आपली सेकंड सेमला होत असते. पण आपली ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, सोशिओलॉजी आणि सायकोलॉजी आणि त्यासोबतच FON म्हणजे फंडामेंटल ऑफ नर्सिंग 1 हे शिकवलं जाते फर्स्ट सेमला. तर तुम्हाला समजलं असेल ॲनाटॉमी म्हणजे काय असते, फिजिओलॉजी काय असते, सायकोलॉजी काय असते आणि सोशिओलॉजी काय असते. आता तुम्हाला माहिती असेल, आता हे सगळं बेसिक तुम्हाला पहिला सेमला पेपर आहेत म्हणून ते शिकवलं गेलं असेल. आता काही कॉलेजला कसं केलंय की FON मुद्दाम शिकवलेलं गेलं नाहीये, कारण त्याचा सेकंड सेमला पेपर असतो. तर FON काय आहे, आता जाणून घ्या आधी. ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, सोशिओलॉजी, सायकोलॉजी काय आहे. तर ॲनाटॉमी काय आहे, एक अशी जे ब्रांच आहे जे की स्टडी करते आपल्या बॉडीची किंवा बॉडीच्या ऑर्गन्सची काय करत असते, स्टडी करत असते, काय रेग्युलेट करत असतात, काय करत असतात, फंक्शन नाही, बॉडी ऑर्गन्स कसे असतात, त्यांचं स्ट्रक्चर फॉर्म कसं होते, लोकेशन कुठं असते, हे सगळं आपल्या ॲनाटॉमीला शिकवलं जाते आपण. आणि सोबतच म्हणलं तर फिजिओलॉजी ॲनाटॉमी सेम सब्जेक्ट आहेत, रिलेटेड असतात एकामेकावर. तर बघा, आपल्या ॲनाटॉमी सोशिओलॉजीला 11 सिस्टम आहेत, जे की ॲनाटॉमीमध्ये काय त्याचं सगळ्यांचे लोकेशन ते कुठे फॉर्म होतात ते सगळं असते. पण त्याच्याच अपोजिटमध्ये फिजिओलॉजीमध्ये काय होत असते, त्याचे फंक्शन्स, जसं की एखादं ऑर्गन घ्या, त्या ऑर्गनचे फंक्शन काय आहे ते सगळं फिजिओलॉजीला असते. हे सगळं आपल्याला ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीला असं शिकवलं जाते. आता बघा, ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी होप सो तुम्हाला समजलं असेल काय असतं ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी. तर बघा, आपलं सायकोलॉजी आणि सोशिओलॉजी. आता सायकोलॉजी आणि सोशिओलॉजी काय आहे, आता सायकोलॉजीमध्ये काय स्टडी करत असतो आपण, तर सायकोलॉजीमध्ये स्टडी करत असतो आपण माइंडच्या रिलेटेड, ह्युमन बिहेवियरच्या रिलेटेड. आता मेंटली पेशंट किंवा पर्सन स्टेबल आहे की अनस्टेबल, सायकोलॉजिकली ते कसं बिहेव करतं, त्याच्या माइंडवर, बॉडीवर कसं कंट्रोल आहे, हे सगळं शिकणं म्हणजे सायकोलॉजी असते, जी की नर्सेसला हेल्प करत असते त्याच्या पेशंटला रिकवर करण्यासाठी किंवा त्याला ट्रीट करण्यासाठी. तर बघा, सोशिओलॉजी. आता सोशिओलॉजी काय आहे, सोशिओलॉजी एक असं सब्जेक्ट आहे जे की आपण ह्युमन बिईंग सोसायटीमध्ये कसं राहतो आणि सोसायटीच्या पीपल्सला कसे ट्रीट करतो ते शिकवलं जाते. कारण काही पर्सन असे असतात की सोसायटीमध्ये राहून सुद्धा सोसायटीच्या पीपल्सला चांगल्या प्रकारे ट्रीट करत नाही किंवा बिहेव बरोबर करत नाही. ते एकतर सेपरेट राहतात किंवा सोसायटीला घेऊन चालत नाही किंवा सोसायटी घाण राहिली, एन्व्हायरमेंट कसंही राहिला काही फरक पडत नाही असते, पण ते प्रॉब्लेम क्रिएट करत असते ह्युमन बिईंगला. त्यामुळे सोशिओलॉजी एक असं सब्जेक्ट आहे जे की टीच करत असते आपण कसं राहावं आणि ह्युमन्सला कसं वेल एज्युकेटेड करावं आपल्या इन्फेक्शन किंवा हेल्थ एज्युकेशनबद्दल सोसायटीमध्ये राहून. हे सगळं शिकवणं म्हणजे सोशिओलॉजी. आय होप तुम्हाला ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, सोशिओलॉजी आणि सायकोलॉजी क्लिअर झाले असतील सब्जेक्ट. तर बघा, हे तुमचे सब्जेक्ट आहेत, याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी शिकवलं गेलं असेल. पण आता बघा, FON मात्र कोणत्या प्राण्याचं नाव आहे, तर हे तुम्हाला कळलं नसेल. बघा, FON काय असते, फंडामेंटल ऑफ नर्सिंग. म्हणजेच फंडामेंटल म्हणजे काय, बेसिक काय आहे नर्सिंगचं, बेस काय असतं. फंडामेंटल म्हणजे नर्सिंगमध्ये काय बेसिक शिकवलं जातं, तुम्ही काय करू शकता हॉस्पिटलमध्ये, काय तुमचं रोल असेल, हे सगळं शिकवणं म्हणजेच आपलं फंडामेंटल ऑफ नर्सिंग. तर बघा, नर्सिंगमध्ये अजून काय असते, वेगळ्या नर्सेसचं रोल असते की ट्रीटमेंट करायचं, त्याला केअर प्रोव्हाइड करायची, अजून एज्युकेटरचं काम करायचं, कन्सल्ट करायचं पेशंटला, हे सगळं काम काय असतं, नर्सेसचं असते. आणि हे नर्सिंग फंडामेंटल शिकवलं गेलं असतं. तर नर्सिंगची डेफिनेशन काय आहे, तर नर्सिंग एक फंक्शन आहे आपल्या नर्सेसचं, जे की डायनामिकली आणि थेरपेटिकली परफॉर्म केली जाते. म्हणजेच जे आपले नर्सिंग आहे ते प्रोफेशन कसं असते, एखाद्या वेळेवर एखादं पर्सन आहे, त्याला ट्रीटमेंटची गरज आहे, तर त्याला केअर प्रोव्हाइड करणं, त्याला कसं आपण फंक्शन म्हणजे त्याला कसं अटेम्प्ट करत आहोत, त्याला कोणत्या प्रकारे केअर प्रोव्हाइड करणं, हे म्हणजे आपली नर्सिंग केअर. आता बघा, नर्सेस म्हणजे काय आहे, नर्सेसचं मिनिंग काय आहे, नर्सेसचे स्पेलिंग बघा, NURSES, नर्सेस म्हणजे N फॉर नरिशमेंट. नरिशमेंट म्हणजे काय, आपले माया दाखवणं एखाद्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला, एखादं इल पेशंट आहे त्याला स्वतःकडून मायाळूपणे त्याला नरिशमेंट द्याने. जशीच आपली आई सुद्धा आपल्याला नरिश करत असते, त्या प्रकारेच
नर्सेसचं काम सुद्धा असते की आपल्या पेशंटला केअर प्रोव्हाइड करणं. आता बघा, यू यू म्हणजे काय? अंडरस्टँडिंग. आता अंडरस्टँड करणं सगळे सिच्युएशन, जे आता सिच्युएशन चालू आहे, इमर्जन्सी सिच्युएशन असो किंवा कोणतीही सिच्युएशन असो, पेशंट आलंय त्याला कसं हँडल करायचं, सिच्युएशन कशी अंडरस्टँड करायची, हे सगळं काम असते यू म्हणजेच नरिशमेंट आणि यूचं अंडरस्टँडिंग. आर आर फॉर काय असते? रिस्पॉन्सिबिलिटी असते. म्हणजेच एखाद्या नर्सेसची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? समोरच्या पेशंटला केअर प्रोव्हाइड करणं, समोरच्या पेशंटबद्दल समजून घेणं, हे सगळं काय असते? नर्स करत असते. यस फॉर काय आहे? सिम्पथी. सिम्पथी म्हणजे काय? सिन्सिअरिटी. अजून 2 वर्ड येऊ शकतात, सिम्पथी आणि सिन्सिअरिटी. सिम्पथी म्हणजे त्या पर्सन किंवा व्यक्तीबद्दल आपल्याला सिम्पथी पाहिजे, म्हणजे आपण कन्सर्न पाहिजे की हा हे वस्तू व्हायला नको, पण ही झालेली आहे, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हे सगळं सॉल्व्ह होतं. आणि सिन्सिअरिटी. आता सिन्सिअरिटी म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखादी त्याला रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे, तर सिन्सिअरली ती वस्तू तीच करायला पाहिजे. किंवा एखाद्या डॉक्टरनी त्याला एखाद्या पेशंटला प्रिस्क्राईब केले काही मेडिसिन, तर सिन्सिअरली नर्सनी काय करावं? त्या व्यक्तीला त्याच वेळेवर टॅबलेट किंवा ते सगळी औषधी प्रोव्हाइड करायची. आणि ई म्हणजे इम्पथी. इम्पथी म्हणजे सहानुभूती होत असते त्या पेशंटबद्दल किंवा त्याच्या पेशंटच्या रिलेटिव्ह बद्दल सहानुभूती असणे, म्हणजे हे नर्सचं काम असते. हे मिनिंग असते नर्सचं. आता तुम्हाला समजलं असेल तर मे बी, माहिती नाही, पण हे असते आपली नर्सिंग फाउंडेशन. हे असते बेसिक आपल्या नर्सिंग फाउंडेशन. म्हणजे आता तुम्हाला समजलं की नाही माहिती नाही, पण एकदा समजून घ्या काय असते नर्सिंग फाउंडेशन, कारण तुम्हाला हेच पेपर समोर द्यायचं आहे. आणि नर्सिंग फाउंडेशनच मेन आपल्याला कामात येत असते. समोर चालून नर्सिंग फाउंडेशनच समोरच्या सब्जेक्टला सुद्धा हेल्प करण्याचं काम करत असते. आणि जेव्हा तुम्ही हॉस्पिटल ड्युटीला गेल्या, तर तुम्हाला तुमचे रूल्स, रेग्युलेशन्स आणि तुम्हाला तुमचा इथिकल डिलेमा. आता इथिकल डिलेमा म्हणजे काय ताई? आता इथिकल डिलेमा म्हणजेच तुमच्या जे रूल्स आहेत, कोणते रूल तुम्हाला प्रोव्हाइड केले की तुम्ही एखाद्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियलिटीमध्ये ठेवायची, म्हणजेच ह्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर न करता स्वतःपर्यंतच ठेवायची. किंवा एखादी नर्सची सवय किंवा एखाद्या व्यक्तीची सवय कशी असते? ही गोष्ट 10 व्यक्तीला सांगायची, कोणती तरी गोष्ट माहिती पडली तर नर्सेसचं काम काय आहे? ती कॉन्फिडेन्शियलिटी ठेवायची आणि ती इन्फॉर्मेशन सगळ्याकडे प्रोव्हाइड न करता प्रॉपर ठेवायची. हे सगळं काम असते नर्सेसचं. तर हे सगळं रोल, स्वतःचे काम समजून देण्याचं काम हे नर्सिंग फाउंडेशन करत असते. म्हणून फाउंडेशन ऑफ नर्सिंग म्हणजेच नर्सिंगचं बेसिक म्हणजेच पाया आहे. तर हे सब्जेक्ट समजून घ्या. होप समजलेलं असेल तुम्हाला सब्जेक्ट काय असते सब्जेक्टमध्ये. तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. किंवा तुम्हाला एखादं टॉपिक समजले नसेल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये. कमेंट बॉक्स ओपन आहे, आम्ही तुम्हाला सांगू कुठे काय जात आहे, आम्ही एक्सप्लेन करू त्या पॉईंटला. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.